जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला टेंभू म्हैसाळसह आता 884 कोटी रुपयांची बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेस मंजूर मिळाली आहे। त्यामुळे सांगोला येथे विराट वचनपूर्ती सभेचे आयोजन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले होते। यावेळी सांगोला तालुक्यातील महूदपासून सांगोल्यापर्यंत खासदार रणजितसिंह निंबाळकर, शहाजी बापू पाटील आणि दीपक साळुंखे यांची विराट रॅली काढण्यात आली। या मार्गावर ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने नेत्यांवर फुलांची उधळण करण्यात आली। या रॅलीसमोर 100 पेक्षा जास्त हलग्यांचा कडकडाट करत प्रत्येक गावात या रॅलीचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर सायंकाळी रॅली सांगोल्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सभास्थानी पोहोचली। त्यामुळे या सभेतून लोकसभेचा नारळ फोडण्यात आल्याची देखील चर्चा आहे। दरम्यान यावेळी बोलताना रणजित निंबाळकर म्हणाले, MIDC व इतर मागण्या आता दुसऱ्या टर्ममध्ये पूर्ण करू, असे थेट वक्तव्य माढाचे खासदार रणजित निंबाळकर यांनी केले। सांगोला येथे झालेल्या विराट वचनपूर्ती सभेत त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे माढ्यासाठी पुन्हा निंबाळकर हेच रिंगणात असणार अशी चर्चा सुद्धा आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।